सर सर तुम्ही का लग्नाला गेलेले आहेत? हो गेलो होतो मी एकदा. सर तुम्ही गेलेले आहेत? हो एक केलंय सुद्धा. अहो काय पैसे खर्च करतात लोक, किती लग्नासाठी पैसे खर्च करतात. अहो एक गोष्ट आहे का, आम्ही एका लग्नात गेलेलो होतो. नवरा नवरी बघून, एवढं डेकोरेशन बघून मला असं वाटलं की एवढा पैसा खर्च केलाय तर नवऱ्यासाठी साधं वीक तरी घ्यायचं. आणि नवरीची साडी बघून मला पटकन जेवून घ्यावं असं वाटलं. नाही तर ही बाया जेवायची आणि बाकीची पाहुणे मंडळी उपाशी राहायची. आम्ही विश करायला स्टेजवरती गेलो. किती सुंदर सजवला होता स्टेज. स्टेजवरती एक कारंजा सुद्धा होता. अहो तुम्हाला सांगतो, त्या नवऱ्याने मला त्याचं गिफ्टच समजून घेतलं आणि मला माझ्या बाबांच्या कडेवरून खेचून मागेसलं करवल्यांच्या हातात दिलं. मी रडायला लागलो. गर्दीमध्ये आई बाबा पुढे ढकलले गेले. नाही मी त्याच्यासाठी नाही रडत होतो, मी खरं तर सेंटच्या वासाने रडत होतो. मला असं वाटत होतं जसं 8-10 प्रकारच्या सेंटच्या बाटल्या माझ्या अंगावर हे कळल्यावर त्या करवल्यांनी माझा मुकच घ्यायला सुरू करून दिला. मला वाटलं जरा त्यांना भूक लागलेली असावी. मला पूर्ण चाटून पुसून झाल्यावरती तेव्हा त्या करवल्यांनी मला माझ्या बाबांकडे सुपूर्त केलं. ही फोटो काढताना बाबा एका धरून आणलेला चोरासारखी होते. मी पण तसं उभं राहिलो. बाबांनी चिडून करकचून मला चिमटा काढला. मला तो बसलाच नाही. त्या चिमट्यामध्ये बाजूच्या करवलीचा दंड आला. एवढूसा चिमटा काढला म्हणून जरा भांडायलाच सुरू. सगळ्या मंडपातल्या करवल्या अशा भांडत होत्या जसे बाबांनीच नवऱ्याचे बूट चोरलेत. बरं झालं नवरामध्ये पडला, नाही तर बाबांचा त्या दिवशी शाहिस्तेखानाच होणार होता. सगळ्यांना मस्त भांडून भूक लागलेली होती. तर आम्ही जेवायला गेलो. तर बुफे टेबल बघून मला असं वाटलं की ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जेवत सुटलो की जेवण आणि शतपावली दोघं एका वेळेतच होऊन जाईल. आम्ही जेवायला बसलो. ताई मला कशी म्हणे, गाढवा नीट जेव, आपण 101 रुपयाचा आहेर दिला, कळलं? अहो एक घास तोंडाखाली जात ना तर सोन्याच्या ताटासाठी नवरदेवाची आई रुसून बसलेली होती. कुठून तरी कसा बसा सोन्याच्या ताटाची व्यवस्था झाली. त्या बाईने असलं खादाडलं ना, आणि जे व्हायचं होतं तेच झालं. त्या बाईचं अक्षरशः पोटच खराब झालं हो मंडळी. तेव्हा मात्र मला मुलीच्या वडिलांची खूप दया आली. म्हणून मी जोरात ओरडलो, अरे या बाईला हॉस्पिटलला घेऊन जा, नाही तर वरमाई सोन्याच्या कमोड साठी रुसून बसायची. मिताली